पुण्यातील भीमाशंकर मंदिरामध्ये महादेवाचं दर्शन घेण्यासाठी श्रावणातच नव्हे तर वर्षभर मोठी गर्दी होत असते। 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक महत्त्वाचं देवस्थान मानलं जातं। आपण याची नेमकी कहाणी काय आहे जाणून घेणार आहोत। नेमकं काय सांगाल, या महादेवाचं दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक येत असतात, नेमकी काय कहाणी आहे या सगळ्याची? हे 6वं जे 12 ज्योतिर्लिंगामध्ये जे 12 ज्योतिर्लिंग आहे त्याच्यामधलं हे 6वं ज्योतिर्लिंग आहे। याला डाक्कीने भीमाशंकर म्हणतात। याची कहाणी अशी आहे का त्रिपुरासूर नावाचा एक राक्षस होता। त्याने तो शिवजीचा परमभक्त होता। त्याने शिवजीची आराधना केली। शिवजी प्रसन्न झाले, बोले तुला वरद माग। तो बोले मला अमृतचं वरदान पाहिजे। शिवजी बोले भूलोकामध्ये कोणाला अमृतचं वरदान नाही आहे, तो दुसरं कोणतं बी वर माग। तो बोलले ठीक आहे, मग मला असं एक वरदान द्या का शस्त्र नाही अस्त्र माझं मरण नाही होणार, ना दानव ना मानव माझा संवार नाही होणार, ना पशु ना पक्षी माझा संवार नाही होणार। भगवान तथास्तु बोलले। त्यांनी मग भूलोकामध्ये छळ करायला सुरुवात केली। छळ केल्यानंतर सगळे भक्तगण वगैरे सगळे परेशान झाले। बोले भगवान शिव आपण त्याला असं वरदान दिलं आहे का कशाने त्याचा संवार होत नाही, तर याचा हल आपण काढा। तर भगवान शंकराने माता पार्वतीची कमलपुष्पाने पूजा केली। माता पार्वतीची कमलपुष्पाने पूजा केली। ते जे वरती जे बस स्टॉप आहे तिथं मातेचं मंदिर आहे। कमलपुष्पाने पूजा करून माताची, त्याच्यानंतर भगवान शिव आणि आदिशिव आणि आदा पार्वती असं रूप धारण केलं। असं भीमरूप धारण केल्यानंतर त्याचा संहार केला। त्रिपुरा पौर्णिमा आहे त्या टायमिंगला त्याचा वध केलेला आहे। तर त्रिपुरा पौर्णिमेला इथं दीपोत्सव होतो। हां, जे डाकिनी म्हणजे नाव आहे ते डाकिनी ह्याच्या पत्नी होत्या, एक डाकिनी एक शाकिनी। हे जंगलाचं नाव डाकिनी पडलेलं आहे। तर याच्यामुळे ते बोलले आमचा बी उद्धार व्हायला पाहिजे। तर भगवान बोलले ठीक आहे, ज्यावेळेस माझं नाव येईल त्यावेळेस माझ्या नावाच्या पुढं तुमचं नाव येईल। मग याला डाकिनी भीमाशंकरम असं बोलतात। जे 12 ज्योतिर्लिंग आहे हे ज्योतिर्लिंग 6वं असून जे अजून एक याची खासियत असे की शिवशक्तीस हे एकच शिवलिंग आहे। जे 11 शिवलिंग आहे म्हणजे ते फक्त शंकर एकटेच आहे। हे ज्योतिर्लिंग असं आहे की शिव आणि पार्वती दोन्ही मिळून आहे। त्याच्यामुळे शंकराची पूजा माता पार्वतीची पूजा संगतीच केली जाते। श्रावणात देखील मोठी गर्दी होते। श्रावणी सोमवार असं म्हणलं जातं की महादेवाचा आवडता महिना श्रावण महिना होता आणि त्यानंतर ही सगळी श्रावणी सोमवारमध्ये महाराष्ट्रातून भाविक जे आहेत ते मंदिराकडे पाया पडायला येतात। तसं आता दोन्ही पण येतात। एक उत्तर भारतीय चालू आहे आणि एक आपला दक्षिण भारतीय, असे 2 पार्ट आहे। जे पौर्णिमा होती गुरुपौर्णिमा जी आहे, तर गुरुपौर्णिमेला उत्तर भारतीयांचा श्रावण चालू होतो। त्याच्यानंतर मग अमावस्यापासून हे जे आहे दक्षिण भारतीयांचा श्रावण चालू होतं। तर त्याच्यामुळे भाविक दर सोमवारी म्हणजे शंकराचं महत्त्व आहे की सोमवारी शंकराला मानतात, त्याच्यामुळे ते दर्शनाला खूप गर्दी होत असते। पण आता देखील पाहतोय की मोठ्या प्रमाणामध्ये दर्शनासाठी जी आहे ती गर्दी होते। महादेवाच्या पिंडीचं दर्शन व्हावं, आपला स्पर्श जो आहे तो पिंडीला व्हावा यासाठी प्रयत्न जे आहेत हे सगळे भाविक सध्याच्या घडीला करत असल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला भीमाशंकरच्या मंदिरामध्ये पाहायला मिळतं आहे। कॅमेरा पर्सन दीप मिश्रासह रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे।